फ्रेंड्स, मी एक गोष्ट नेहमी विसरते, कोणती ते तुम्हाला पुढे समजेलच बरं का. त्याआधी हा ड्रेस कसा दिसतोय ते सांगा. मी स्वतःच स्टिच केलेला आहे. जो स्कर्ट आहे तो छान अशा ओढणीपासून केलेला आहे आणि वरचा जो टॉप आहे तो साडीच्या पदरापासून केलेला आहे. एकदम साऊथ इंडियन लुक आलाय की नाही कमेंट करून सांगा. तर मी निघालेले आहे शॉपिंगला. तर तुर्भ्याला खूप छान असे मटेरियल भेटतात, म्हणजे जसं की अस्तर वगैरे, ब्लाऊज पीस वगैरे प्रॉपर भेटत नाही. मला तेच लागणार होते, पण सध्या आता कस्टमरचे खूप ड्रेस वगैरे आहेत, तर त्याला अस्तर लागणार होते, त्यासाठी मी निघालेले आहे. तर मिस्टर पण येणार होते, त्यांना थोडासा वेळ होता म्हणून मग एका ठिकाणी थांबून थोडासा टाईमपास केला. आता एवढा छान ड्रेस घातलायच म्हटलं तर ह्याच्यावरती रील काढणं बनतेच. तर मी इथे रील काढत होते. देवांश करत होता शूटिंग, तर त्याला तेवढं असं जमलं नाही, म्हणजे खूप लांबून कॅप्चर केल्यामुळं चेहरा असा ब्लर झाल्यासारखा झाला आहे. तर मी इथे तुर्भ्याच्या जनता मार्केटमध्ये आलेले आहे बरं का. तर मी त्या दुकानचं पण थोडंसं म्हणजे एक छोटा शॉर्ट व्हिडिओ करणार होते बरं का, नेमकं तेच विसरले. पण जाऊ दे, मी इथे आणलेले जे मटेरियल आहे तुम्हाला दाखवते. तर खूप सारे अस्तर आणलेले आहेत. याचे पटापट एक 8 दिवसामध्ये मला ड्रेस कंप्लीट करायचे आहेत. भरपूर आहेत. आता आषाढीचे पण ड्रेस आहेत थोडेफार ते. तर मला जे लागायचे टूल्स आहेत ते आणले आहेत. पण तिथे दोरा पण खूप छान भेटतो 5 रुपयाला वगैरे, त्याच्यामुळे मला जे लागायचे कलर होते ते पण आणले. आणि बघा हे लेसेस खूप छान भेटतात तिथे, ते सुद्धा आणले. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.